आपण साहित्य बघूयात. हो, काय पदार्थाचं नाव आहे आधी ते सांगा. पदार्थाचं नाव आहे बिस्किट कटलेट. बिस्किट कटलेट. कटलेट. वा, खाल्लायस तो पदार्थ? स्नॅक्स मस्त आहे. फॅन्टास्टिक आहे. चला, मग यासाठी लागणारं साहित्य काय ते आम्हाला सांगा. उकडून मॅश केलेला बटाटा, ब्रेड क्रम्स, खारं बिस्किट, मैदा, बरं, धणेपूड, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, जिरेपूड, आमसूर पावडर, मीठ आणि तिखट. बरं. पहिल्यांदा काय करायची कृती? आपल्याला एका बाउलमध्ये आपण उकडून मॅश केलेला बटाटा घ्यायचा आहे. बरं, घ्या. आपण हे 2 बटाट्यांचं मिश्रण मॅश करून घेतलंय. ओके. आपल्याला आता ह्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. बरं. आता आपल्याला ह्याच्यामध्ये धणेपूड, बघा बरं. हो, त्याच्यानंतर भाजलेली जिरेपूड, त्यानंतर आमसूल पावडर, थोडंसं तिखट आणि चवीनुसार मीठ, कोथिंबीर चिरलेली. पुरे? हो. आता काय आता करायचं? आपण हे सगळं मिश्रण एकत्र करून घेऊ. ठीक आहे, मग तुम्ही ते एकजीव करून घ्या. तोपर्यंत आपण परत एकदा एक छानसं गाणं ऐकूयात. मंगेश. सुंदरसा एक मुखडा शाना काळजाचा जणू तुकडा शाना सुंदरसा एक मुखडा काळजाचा जणू तुकडा नजरेचा हाय खंजर चल जाए दिल के अंदर मस्तानी तू अन बाजीराव मी लागे तुझा ही लळा गोविंदा गोपाळ गोविंदा गोपाळ गोविंदा गोपाळ गोविंदा गोपाळ. वा वा, तुला माहितीये का, तू सुंदरसा एक मुखडा असं म्हणालास आणि वहिनी स्वतः हसल्या. वहिनींना माहिती होतं की हे सगळं माझ्यासाठी आहे. पण वहिनी ऑफकोर्स हे प्रत्येक गाणं यांच्यासाठीच गावं लागणार आहे वा आपल्याला. वा, त्यामुळे खूप छान. आता हे एकजीव झालेलं आहे मिश्रण. आता आपल्याला हे मिश्रण जे आपण खारं बिस्किट घेतलंय त्याच्यामध्ये भरून घ्यायचंय हे सारण. अच्छा, असं तुम्ही ते मिश्रण याच्यामध्ये भरून घेतलं का? हो. आणि हे झाल्यानंतर पुढे काय करायचं आपल्याला? आता आपल्याला मैदा एक बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून आणि पाणी ऍड करून हे आपण जे बिस्किट बनवून ठेवलं कटलेट ते त्याच्यामध्ये घोळवून घ्यायचं. ठीक आहे, मग आपण एक काम करूयात, ही बिस्किट आधी तयार करून घेऊयात आणि मग या पुढच्या कृतीकडे बोलूयात. पुढे काय? आता आपल्याला 5 ते 6 चमचे मैदा लागेल. बर. थोडंसं मीठ आणि पाणी घ्या. आपल्याला बिस्किट ह्याच्यामध्ये कटलेट्स बुडवून घ्यायचे, बरं. तो त्या अंदाजानुसार त्याचं ते थिकनेस मिश्रण- मेंटेन thickness, करायचं. हां. ओके. आपण एकीकडे कढईत तेल गरम करायला ठेवलंय बरं. टाइम मॅनेजमेंट म्हणून. बरोबर. तोपर्यंत आपण काय करणार हां. आहे की हे कटलेट्स मैद्यात घोळवून घेणार आहे बरं. आणि त्यानंतर आपण ब्रेड क्रम्स घेतलेत बर. तर ते यानंतर त्यात घोळवून घेणार. मग हे मी काढून घेऊ तोपर्यंत. हो, हो. ठीक आहे. मैद्याची पेस्ट आपण तयार करून घेतली. बिस्किटाचं जे लेअरिंग आपण केलं होतं, ज्या 2 बिस्किटात मिश्रण भरलं होतं ते परत आपण मैद्यात आधी घोळून घेतलं आणि मग ब्रेड क्रम्स मध्ये. बरोबर बरोबर बरोबर. बर. आणि हे घोळून झालं की पुढे आपल्याला आता हे डीप फ्राय करायचं. अरे वा, चला आणि मग मग आधी आपण हे recipe डीप तयार. फ्राय करूयात आणि मग बाकीची बिस्किटं घोळून घेऊयात. हो. म्हणजे एक तयार होईल तोपर्यंत. एक मंगेश झालं, आता एक माझं. आता वहिनींचं स्वतःसाठी करणार आहेत फक्त त्या आणि मग आपण खाणार. बरोबर. बरोबर. तळून झाले की रेसिपी तयार ना आपली. हो, अगदी. व्हेरी गुड.